नमस्कार. वियम न्यूजच्या कोल्हापूर आरोग्य व्यवस्थेचा आढावा या विशेष कार्यक्रमामध्ये मी भारत सुमोले आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या भागांमध्ये आपण जनतेच्या मनातील प्रश्न अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आज आपल्यासोबत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळी सर आहेत. सर, मी मनापासून तुमचे स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आपण आम्हाला या बिझी शेड्यूलमध्ये वेळ दिला त्याबद्दल आम्ही प्रथमतः आपलं मनपूर्वक आभारी आहे. जनतेच्या मनातील काही प्रश्न आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण नक्कीच अपेक्षित उत्तरं द्या, समाधानकारक बाबी लोकांपर्यंत पोहोचवाल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू. माझा पहिलाच प्रश्न सर आपल्याला असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्याच प्रमाणात आरोग्य सुविधांची कमतरता याकडे आपण कसं बघता, किंवा यासाठी आपण काय प्रयत्न करता? काय आहे की एखादा आजार ज्या वेळेला पॅन्डेमिक स्वरूपात आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याचे प्रोजेक्टेड फिगर्स हे आपल्याला वेळोवेळी इतर जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील इतर देशातील तुलनेत आपण देतो. त्या अनुषंगानं ज्या वेळेला पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिलच्या बैठक झाली त्यावेळेला आपल्याकडे एवढा वाढ नव्हता. त्या दृष्टिकोनातून 30 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये 9,000 ॲक्टिव्ह केसेस येतील असं आम्ही प्रेडिक्ट केलं होतं आणि त्या पद्धतीची आमची तयारी पण सुरू होती. आणि 30 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ओटो बेड, व्हेंटिलेटर बेड, ICU बेडची तयारी झाली. आता 30 एप्रिलच्या नंतरचा जो टप्पा आहे तर त्याच्यामध्ये आमचं प्रेडिक्शन म्हणजे उद्या अखेरपर्यंत म्हणजे 18 तारखेपर्यंत जवळजवळ 14,500 केसेस आपल्या देखील असं आमचं प्रेडिक्शन होतं. आणि निश्चित आता त्या 13,700 केसेस आपल्याला आपण त्याच्यामध्ये याचं सुद्धा प्रिपरेशन आम्ही केलेलं आहे. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर आपण मागची तुलना बघितली तर ऑक्सिजन बेड आपल्याकडे फक्त 2,396 म्हणजे 24 ऑक्सिजन बेड शिल्लक होते त्यावेळेला. आता आपले 3174 म्हणजे याच्यात जवळजवळ 700 वाढले. तसंच ICU बेड जर आपण बघितलं तर ICU बेड आपल्याकडे 350 त्यावेळेला होते. आता त्यात 648 म्हणजे 350 जवळ त्यात वाढ होते. आणि व्हेंटिलेटर बेड 140 होते आता 300 म्हणजे जवळजवळ दुप्पट वाढ मागच्या एपिडेमिकच्या अनुषंगानं आता आपण प्रोजेक्टेड फिगर लक्षात घेऊन ती केलेली आहे. तर नेमकं काय घडतं की आपण आपलं कोल्हापूर covid.com हे जे आपले पोर्टल आहे याच्यावरती आपण सर्च करणं गरजेचं आहे. काय होतं की आपण आपल्या घराजवळ किंवा आपल्या तालुक्यामध्ये किंवा शहरालगतच आपल्याला बेड मिळायला पाहिजे, परंतु बऱ्यापैकी कम्युनिटीचा स्प्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर लोक हे त्या लोकल ठिकाणी आपली आपली सोय बघतात आणि मग हॉस्पिटल त्याच्यामध्ये फुल होतात. तर ही वेबसाईट जर आपण बघितली तर आपल्याला नक्की कळते की ऑक्सिजनचे बेड किती शिल्लक आहे, आपल्याला नक्की कळेल की ICUचे किती शिल्लक आहे, व्हेंटिलेटरचे किती शिल्लक आहे. आता ह्याच्यात आपण शासनाच्या मापदंडानुसार आपण बघितलं तर ही आमची तयारी आता मापदंडानुसार करेक्ट आहे. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला की 12% लोक ऑक्सिजनचे असतात. आता आपण 14,000 जरी धरले तर 14,000चे आपण 12% सुविधा काढले तर ते किती येतील? जास्तीत जास्त 1700-1800. तर आपल्या ऑक्सिजनचे बिल आता 3,100. 3% लोकांना ICU लागतो. हे जर झालं तर 442 420 आपण जवळजवळ 648 ICUचे तयार केले. आणि 2% लोकांना व्हेंटिलेटर, 260 लोकांना किंवा 280 लोकांना व्हेंटिलेटर लागतं तर आपण 300 पर्यंत पोहोचतो. आता काय आहे की एखादा पेशंट ज्या वेळेला पल्स ऑक्सिजन ड्रॉप होतो त्यावेळेला स्वाभाविक आहे ही कल्पना तिथले डॉक्टर मंडळी नातेवाईकांना सांगतात. आणि कुठल्याही नातेवाईकांना वाटते की माझ्या जवळच्या नातेवाईकांना कोणाच आई असते, वडील असेल, बंधू असते, यांना तातडीनं व्हेंटिलेटर बेड मिळावं. आणि मग त्यावर ते सगळीकडे बघत राहतात. आणि मग जसं तुम्ही मगाशी म्हणाला की बेड मिळत नाही किंवा हे मिळत नाही, तर आत्ताच्या पोझिशन मध्ये आपल्याला याबरोबरच
इतर जिल्ह्यातले सुद्धा रुग्ण की सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, कर्नाटकचा काही भाग असेल, इकडे शिराळ्याचा काही भाग असेल, तर इथले सुद्धा क्रिटिकलच पेशंट आपल्याला येतात आणि याची पण संख्या जवळजवळ आपण काढली तर 200च्या पुढे की जे आता ऍडमिट आहेत आपल्या तिथे बाहेरच्या जिल्ह्यातून. आणि त्यातले जवळजवळ 40-50 व्हेंटिलेटर होते. तर आपल्या जिल्ह्यातलं प्रिपरेशन प्रमाण आपण केलेलं आहे. थोडस आपल्याला बेडचं शॉर्टेज जाणवते म्हणजे काय, कारण इतर जिल्ह्यातील लोक पण तिथं आल्यामुळे आपल्याला तसं जाणवते. पण पहिल्यांदा आम्ही खबरदारी घेतली की आपल्या जिल्ह्यातील लोकांना प्राधान्यानं त्याच्यामध्ये आपण बघायचं. जर असं कुठं कुणाला समजा वाटलं की आपल्याला काही अडचण आहे, मला पण बऱ्याच वेळेला फोन येतात की साहेब व्हेंटिलेटरची वेळ बघा, किंवा एखाद्या वेळेस मी पण अपेक्षित ठरतो की मिळत नाही, पण याची एक कारण आहे. तर आम्ही आमच्या पद्धतीनं मॅक्सिमम प्रयत्न करतो. माझी फक्त खासगी डॉक्टरांना विनंती आहे की विनाकारणच एखाद्याला आपण व्हेंटिलेटर लागणार आहे म्हणून नातेवाईकांना सांगून पण चालणार नाही. कारण व्हेंटिलेटर हा ऑप्शनच नाही याच्यामध्ये ऑक्सिजन मेंटेन करणं, पेशंटचं सॅच्युरेशन हे 95च्या पुढे मेंटेन करणं, यासाठी तुम्ही ऑक्सिजन लावा, त्याच्या पुढची बायपॅक लावा, किंवा ज्या ज्या काही आपण ऑक्सिजन मेंटेन करण्याच्या मशिनरी आहेत. आणि व्हेंटिलेटर सगळ्यात शेवटचं त्याच्यात ऑप्शन काय आहे की व्हेंटिलेटर लावायचं म्हणलं की नातेवाईक निम्मे गाव तिथंच होतं, पण तो ॲश्युरन्स डॉक्टर मंडळींनी द्यायला पाहिजे. पण बऱ्यापैकी थोडंसं आपण बघितलं भागामध्ये पण चित्र असं आहे की पेशंट थोडासा क्रिटिकल व्हायला लागला की नातेवाईकांना सांगितलं की व्हेंटिलेटर पाहिजे. असे जवळजवळ 60 ते 70% लोक तिथंच ओर याच्यात बरे होऊ शकतात की जे फक्त आयसीयू केअर मध्ये आहे, ज्याला प्रॉपर व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. पण तरी देखील एखाद्याला खरोखरच जर गरज असेल तर निश्चितपणे जिल्हा प्रशासन त्याला मदतीचीच भूमिका पूर्वी घेतलेली आणि आज सुद्धा ते घेईल. तर अशा वेळेला जिल्हा प्रशासनाकडे तुम्ही जसं मगाशी आपण बोलताना म्हणाल किंवा फोन वॉर्डमध्ये फोन उचलत नाही किंवा माहिती कोणी देत नाही. कोल्हापूर.com तुमच्यासाठीच ओपन केलेलं माननीय पालकमंत्री मोदींनी त्याच्यात लीड घेतलेला आहे. आणि त्यातून समजा आम्ही जिल्हा स्तरावरील सगळे अधिकारी 24 तास काम असतो, म्हणजे आपल्या जनसेवेसाठी असतो. आम्हाला फोन करा की सर अशी अशी परिस्थिती आहे, म्हणजे तुम्ही ओळखीचंच पाहिजे किंवा कोणीतरी लोकप्रतिनिधीच पाहिजे असं नाही, सामान्य जनता सुद्धा आम्हाला फोन करू शकते. आम्ही जनसेवक आहोत, त्यामुळे त्यासाठी सुद्धा निश्चितपणे आमच्याकडून प्रयत्न केले. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल की खासगी डॉक्टरांना तुमची विनंती आहे, खासगी डॉक्टरांनी रुग्णसेवा ईश्वर सेवा मानून काम करण्याचं प्रमाण थोडंसं कमी आलंय असं आपण म्हणाल का? किंवा खासगी डॉक्टरांची काही खासगी हॉस्पिटलांची मनमानी कारभाराची जी पद्धत आहे, उदाहरणार्थ रुग्णांना पॅकेज देणं, रुग्णांना ऍडमिट करण्याआधीच पैसे भरायला लावणं, या सगळ्या प्रवृत्तीबद्दल आपलं काय मत आहे नेमकं? की रुग्ण सेवेचा जो वसा आपल्या कोल्हापूरला लाभलेला आहे, की पुरा महाराष्ट्राला लाभलेला आहे, ते प्रकाश बाबा आंबेडकर व्यक्ती सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्येच आहे, की अगदी रुग्णांना ईश्वर समजुतीची सेवा केली जाते. हा सेवाभाव थोडा कमी पडतोय असं तुम्हाला वाटते का? नाही, कसं ज्या वेळेला डॉक्टर पास आउट होतात त्यावेळेला त्यांना हिपोक्रॅटिक ओथ नावाचे आपण त्यांना एक संदेश देतो. त्याच्यामध्ये हे किंवा ही ईश्वर सेवा, आणि जर असं कुठं करत असतील समजा तर तो कलंक आहे आमच्या देशात. ज्या ठिकाणी असे पॅकेजेस घेतले जातात किंवा ऑफ द लाईन त्यांच्याकडे पैशाची डिमांड केली जाते किंवा शासनाच्या काही स्कीम आहेत त्या स्कीम जनतेपर्यंत आणून दिले जात नाही. आता काय होते की बऱ्याच वेळेला चोरी करणारे आहेत ते प्रूफ लपवतात. त्यामुळे आमच्याकडे जरी त्यांनी तक्रारी जरी केल्या तर देखील आमच्याकडे त्याच्या संदर्भात शेवटी न्यायालय असेल किंवा आम्ही असेल किंवा चौकशी अधिकारी असेल त्याच्यातले पुरावे गोळा केल्याशिवाय त्याच्यावरती आपण म्हणू शकत त्यांनी चूक केली. तर जनतेला सुद्धा माझी हीच विनंती राहील की बाबा असं समजा तुम्हाला कुठं लक्षात आलं तर त्याच्याकडे बिल घ्या ना. काही ठिकाणी सुद्धा बिल 90,000चं दिलेलं आहे, प्रत्येक त्यांच्याकडून 3-3.5 लाख रुपये घेतले, अशा तक्रारी फक्त त्या नोंदीत आहे. पण प्रूफ काय विचारलं तर प्रूफ काहीच नाही. तर त्यावेळेला चौकशी अधिकाऱ्याला मर्यादा पडते. फक्त हा ऑफिशियली जे घडतं तर त्याविषयी माझी नागरिकांना विनंती की तुम्हाला ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो. आपण ज्यावेळेला एखादी बाजारात साधी मेथीची पेंडी घ्यायला गेलो तर 2-3 ठिकाणं जाऊन बघतो किंवा कुठली पेंडी चांगली आहे कुठली स्वस्त आहे. तसं तिथे गेल्यानंतर तुम्ही पैसे पेड करता तर तुम्ही त्याचं बिल रितसर घ्यायला पाहिजे आणि जे तुम्ही पैसे दिले तेवढं बिल घ्यायला पाहिजे.
आणि जर तसं तुमच्या लक्षात आलं किंवा नाही हे असं असं करावं लागेल तर त्याला सांगा की ठीक आहे मी तेवढे पैसे भरतो मला तेवढं बिल द्या. आणि मग यासाठी माननीय कलेक्टर महोदयांनी जे ऑडिटर्स आहेत ऑडिटर्स नेमले म्हणजे पर डे ऑक्सिजन बेडवरती 4,500 रुपये घ्यायला पाहिजे, आयसीयू बेडवरती 7,000 घ्यायला पाहिजे, व्हेंटिलेटर लावला तर 9,000 रुपये घ्यायला पाहिजे. आणि मग बाकीचं जे कंझ्युमरचं पीपी किट वगैरेची किरकोळ खर्च औषध खर्च असा त्यांनी घ्यायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर ऍडिशन त्यांनी काय घेतलं असेल तरी ऑडिटमध्ये ते मुद्दे येतात. ऑडिटरचे मुद्दे येतात. ऑडिटरचे मुद्दे येण्यापूर्वी जसं मी तुम्हाला सांगितले कागदपत्रात ऑडिटर काय शेवटी चेक करतो या पद्धतीने केलंय का केलेलं आहे. ऑफ द रेकॉर्ड जे झालेलं आहे ते याच्या समोर येतं. त्यामुळे तो म्हणणार की इथं बरोबर आहे यांचं. तर ज्यावेळेला एखाद्या रुग्णाला किंवा एखाद्या नातेवाईकाला तक्रारच करायचं असेल की माझ्याकडे जास्त पैसे घेतलेले आहेत तर त्यांनी पुराव्याविषयी आमच्याकडे सादर करावे. निश्चितपणे त्यांचं बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आम्ही रद्द करू. किंबहुना गुन्हा जास्त असेल तर शासनाकडे त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल करण्यासाठी आम्ही त्यांना बसतो. व्हेंटिलेटर संदर्भात एवढी कमतरता भासत आहे की पर डे आरोग्य विभागाला असतील किंवा कलेक्टर ऑफिसच्या कंट्रोल रूमला असेल पर डे फोन येतात साधारणतः 40 ते 50 किलोमीटर. एवढी आवश्यकता रुग्णांना भासते का? आणि जर व्हेंटिलेटर कमी पडत असतील तर ते वाढवण्यासंदर्भात काही आपण तयारी करत आहात काय? कोणा मी मगाशी तेच सांगितलं की व्हेंटिलेटर हा याच्यात ऑप्शनच नाही. व्हेंटिलेटर हा फक्त 2% रुग्णांना लागतो. म्हणजे जर कारण हा अभ्यास हा शासनाकडून आलेला अभ्यास आहे आणि मास स्केलवरती करून केलेला अभ्यास आहे. मगाशी मी तेच सांगितलं की एखादा पेशंट सॅच्युरेशन ड्रॉप करतोय म्हणजे ह्याला व्हेंटिलेटर लागणार आहे ही समज पहिल्यांदा आपण काढून टाकतो. इव्हन तुम्ही सांगतो की पेशंट जरी पालत झोपला नंतर एका कुशीवर नंतर दुसऱ्या कुशीवर नंतर टेकून जरी बसलं तरी पाय लांब करून तरी त्याचं सॅच्युरेशन वाढतं. ही साधी आपली घरगुती पद्धत आहे. म्हणजे ज्या पेशंटचा पल्साची समजा 95च्या पुढे पाहिजे आयडियली पण तो 94-91 पर्यंत यायला लागला तरी घरात जरी पालत झोपलं तर तुम्ही बघा अर्ध्या तासानंतर त्याचा पल्साची 95 पर्यंत आलेला असतो. कुठं काय करायला लागत नाही. पण त्यातून समजा एखाद्याला व्हेंटिलेटर लागतच असेल तर मगाशी मी सांगितलं तुम्ही कधी संपर्क साधू शकता. आज आमची तयारी आमच्या जिल्ह्यातल्या पेशंट पुरती निश्चितच आहे पण बाहेरच्या जिल्ह्यातले काही लोक सिरियस कंडिशन मध्ये येतात त्यामुळे व्हेंटिलेटर आम्हाला थोडस त्याचा वापर अगदी बॅलन्स मध्ये करावा लागतो. पण निश्चितपणे ते या पालकमंत्री महोदयांनी 10 व्हेंटिलेटर्स आम्हाला दिलेले आहेत. त्यासोबत बायपास मशीन्स आता आलेले आहेत. त्यामुळे अजून एक आम्ही 20 ते 25 व्हेंटिलेटरच्या व्यवस्थेमध्ये CPR आहे. निश्चितच पुढच्या 2-3 दिवसांमध्ये त्याची आपण तयारी करू. कालची मागणी 5,340 इंजेक्शन होती पण 400 इंजेक्शन पोचलेले. तर एवढा जो रेमडेसिवीरचं जसं तुम्ही व्हेंटिलेटरचं सांगितलं त्याप्रमाणे रेमडेसिवीरची काय गरज असते रुग्णांना किंवा रेमडेसिवीरचा एवढा तुटवडा कसा भरून काढण्यासंदर्भात काय तुम्ही थोडं काय सूचना केलेल्या आहेत का? काय आहे की रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये सुद्धा मध्यंतरी प्रेसला सुद्धा दिलं की रेमडेसिवीर हे या आजारातलं मॅजिक ड्रग नाही. म्हणजे काय झालंय की आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही म्हणून तो एक ऑप्शन आपण पकडलेला आहे. कारण कोविड वरती अजून उपचार पद्धती निश्चित ठोस स्वरूपातलं एखादं औषध अजून निघालेलं नाही. आता काय झालंय की रेमडेसिवीरचे काही इंडिकेटिव्ह लोकांनाच दिलं पाहिजे. म्हणजे जो पेशंट माइल्ड टू मॉडरेट वरती चाललेला आहे जो तुम्हाला लक्षण चालू झाल्यापासून 9 दिवसातल्या आतला आहे आणि तो पुढे चाललाय अशाच लोकांना आपण रेमडेसिवीर देतो. परंतु रेमडेसिवीरमुळे मृत्यूचा धोका टळत नाही. फक्त त्याचा ट्रीटमेंट कालावधी मात्र थोडासा कमी होऊ शकतो. शास्त्रानं दूर केलेला आहे. असे वर्धा जिल्ह्यातले किंवा इतर जिल्ह्यातले असे काही हॉस्पिटल्स आहेत की ते विदाउट रेमडेसिवीर पेशंट बरे करतात आणि त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की रेमडेसिवीर त्याला हे मॅजिक ड्रग नाही. त्यामुळे लोकांनी रेमडेसिवीरसाठी 1111 फिरायचं नाही. बऱ्याच वेळेला काय होते की आमचेच वैद्यकीय क्षेत्रातील माझे बंधू डॉक्टर असतील ते एखादा पेशंट आला की द्या रेमडेसिवीर. तसं मी मगाशी म्हणतो व्हेंटिलेटर पाहिजे रेमडेसिवीर द्या. आणि मग पेशंटला काय झालं तर मग सांगायचं रेमडेसिवीर आलं नाही व्हेंटिलेटर मिळालं नाही. तर क्लिनिकली आपण पेशंट बघायला पाहिजे जज करायला पाहिजे की या पेशंटला खरोखरच रेमडेसिवीर जसं शासन देते 10% ना 10% रुग्णांना खरी गरज आहे. पण
प्रिस्क्रिप्शन करताना ज्या रेमडेसिवीर म्हणलं नातेवाईक घाबरतात, किंमत बाजारामध्ये आवाज सवा तेही मिळत नाही. मग शासनाकडनं जे तुटपुंजी येते ते त्या त्या हॉस्पिटलला मग आपत्ती व्यवस्थापन कार्यालय देते, ते त्यांना गरज असते म्हणून. त्यामुळे लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की खरं ह्याच्यातला उपचार काय माहितीये का? खरा उपचार आहे की आपली रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवणे. हा सगळ्यात मोठा रामबाण उपाय आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती कधी अबाधित राहील? तुमच्या शरीरामध्ये जे सैनिक आहेत हे सैनिक या आजारावरती फाईट कधी करू शकतील? तर याला एकच आहे की तुम्ही दररोज नियमित व्यायाम करा, प्राणायाम करा, व्यवस्थित संतुलित आहार घ्या. तुम्हाला काय डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल किंवा इतर काय आजार असतील तर त्याचे मेडिसिन रेग्युलरली घ्या. तुम्हाला आजार घडत नाही. झाला तर तो माइल्ड स्वरूपातला असेल, पुढे जा, तर तुमच्या बॉडी सैनिक तयार आहे. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की देशाचा मृत्यूदर 1.12% आहे, राज्याचा 1.14% आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा 3.11% आहे. ह्या मृत्यूदराबाबतीत आपलं काय मत आहे? एवढा दर का आहे? काय आहे की आपण तर असं म्हणेल की आपण खरं रिपोर्टिंग करतो. इतर देश किंवा इतर ठिकाणी काय करतात मला माहिती नाही. हा, पण 3.18 म्हणजे जास्त आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी एक जरी मृत्यू झाला तर जास्त. त्यासाठी आमचे नक्कीच प्रयत्न आहे. तो प्रयत्न काय आहे की आमची नागरिकांना कळकळून हात जोडून विनंती आहे, केवळ हा आजार बळावतो म्हणजे तू घरातच थांबलास, मला लक्षण दिसायला लागली, घरातच थांबलास, आजार बळावला आणि त्यानंतर आजार श्वास घ्यायला अडथळा निर्माण झाला की मग कोविड सेंटर कुठं आहे, डॉक्टर कुठं आहे, काय करायला पाहिजे, मग तो इकडे जा तिकडे जा, हे जे घडतंय त्यापेक्षा तुम्हाला जस्ट माइल्ड सिम्पटम्स काय आहेत, सर्दी ताप वाटतो, लगेच दाखवा. एखाद्या कोविड पेशंटच्या सानिध्यात तुम्ही आला असता स्वतःला बाजूला थांबवा. पण काय करायला लागलंय की अंगावरती काढण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यातले जवळजवळ 22% जिल्ह्यातले असे मृत्यू आहेत की हे मृत्यू केवळ उशिरा आल्यामुळे दाखल झाल्यामुळे 24 तासाच्या आत गेले. इथे कुठंच दाखल नाहीत. दाखल तर कुठल्या तर लोकल एखाद्या डॉक्टरकडे जाऊन 4 गोळ्या काहीतरी तापावरच्या घेतल्या, त्याच्यात ते थोडंसं बरं झाल्यासारखं वाटलं, परत आजार बळावला. आणि ही लोक जे आहेत 24 तासाच्या आत जर एवढे आपले लोक 22% जात असतील तर निश्चितपणे नागरिकांना माझी विनंती आहे की अंगावर काढू नका. आपण अंगावर न काढता तर तुम्ही आपल्या जवळच्या सीसीसी केंद्रात जाऊन स्वतःला तपासून घ्या. मोफत सेवा आहेत आपल्याकडे. काय आहे, अर्ली डिटेक्शन अँड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट, लवकरात लवकर त्याचं निदान करणं आणि लगेच त्याला उपचाराखाली आणलं तर तिथं आपण 95 ते 98% आजार तिथंच बरा करू शकतो. आपण आपली काळजी घेताना ताप आला, सर्दी झाली, घसा सोडतो काढायला या लवकर तुम्ही आमच्याकडे. उशिरा उन्हाळ्यात आल्यामुळे अधिक मृत्यू वाढले आहेत. हे पद्धत आहे. माझी विनंती तीच आहे की तुम्हाला जर काय आजार असेल तर त्याची दररोज उपचार घ्या, नियमित व्यायाम करा, व्यवस्थित आहार घ्या, लक्षण दिसले की लवकर आमच्याकडे या, तुम्ही 100% बरे होता. प्रशासनाने जनतेला सुद्धा आवाहन केलं की प्राथमिक स्वरूपाची लक्षणे जरी दिसली, सौम्य जरी दिसली तरी तुम्ही लवकरात लवकर जवळच्या कोविड सेंटर केअरमध्ये किंबहुना स्वॅब देण्यासाठी अशा ठिकाणी गेलं पाहिजे. तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या कोरोनाचं निदान होईल त्या लवकरच बरे व्हा. शासनानं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केलेलं आहे. शासन स्तरावर, प्रशासन स्तरावर अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे सर्वजण लोकांना घरी थांबवून सांगतायत. लोकांच्या जीवाची काळजी करण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरून काम करत आहेत आणि प्रचंड तणावाखाली, प्रचंड कामाच्या ओझ्याखाली हे सगळे काम करत आहेत. आमच्या माध्यमातून तुम्ही कोल्हापुरातील सर्व जनतेला, रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना काय सांगितलं? खरं तरी जसं तुम्ही आता सांगितले की आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, ग्रामपंचायतीची यंत्रणा असेल, प्रशासनातली सगळी लोक असतील, खरं तर यांना सॅल्यूट कितीतरी वेळा करावं तेवढं कमी आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये असे रुग्णाची सेवा करायला घराबाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या घरातल्या लोकांची जी अँझायटी आहे की माझ्या व्यक्तीला काय होईल का, हे सगळं बाजूला सारून म्हणजे मी माझं स्वतःच मी ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो त्यावेळेला माझी मुलगी सांगते मास्क घ्या, हे लावा, ते लावा, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. म्हणजे इतकी अँझायटी जी आहे स्वाभाविक आहे. यांना सॅल्यूट करणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला. त्यांचा मॉरल्स कुठेही कमी होईल असं कोणीही त्यांच्याशी वर्तन करू नये.
त्यांना आदरानं त्यांच्याकडनं कामं करून घ्या. आपलीच माणसं आहे, तुमच्या सेवेसाठीच ही माणसं आहे. माझी लोकांना कळकळीची विनंती राहील की लॉकडाऊन तरी आपल्याला कडक पाळायचाच आहे. इव्हन घरात सुद्धा वापरताना आपण मास्क लावावा, बाहेर पडताना सुद्धा लावावा. कारण आज आपल्याला माहिती नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कम्युनिटीचा स्प्रेड दिसतोय समाजामध्ये. त्यामुळे नक्कीच लॉकडाऊनचा इफेक्ट आपल्याला जाणवेल पुढच्या 5-6 दिवसानंतर. आणि आता जिल्हा आपण स्टेडीला आहे आपला, काही दिवसानंतर जिल्ह्याचा ग्राफ सुद्धा आपल्याला ठीक आहे सर, परत एकदा मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ दिला. यापुढच्या आपल्या सर्व कार्याला आमच्या शुभेच्छा असतील. ईश्वर तुम्हाला या सर्व कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सहकार्य करू. सर्व अधिकारी वर्ग, सर्व प्रशासन वर्ग आपण योग्य त्या हाताळात अशी आशा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि आपल्या सर्वांची रजा देतो. धन्यवाद. देश ते गाव, लोकल ते ग्लोबल, जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी आजच VM न्यूज इंडिया हे आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन